नमस्कार, मी प्रणया. HPN मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आज मी बन्सल क्लासेसमध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काही विद्यार्थी आहेत माझ्या पाठीमागं ज्यांचा स्कोर अतिशय उत्कृष्ट लागलेला आहे. त्यांचा स्कोर ऐकूनच खरं तर ही पंढरपूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या पंढरपूरमधील विद्यार्थी एवढ्या मोठ्या शिखरावरती पोहोचलेले आहेत. ध्येय त्यांनी गाठलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे श्रेय असेल, पालकांनी घेतलेले कष्ट असतील, तर या सगळ्यामध्ये त्यांनी काय काय अभ्यास कसा केलेला आहे हे सगळं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मला सुरुवातीला तुझं नाव सांग आणि तुझं स्कोर सुद्धा सांग. नमस्कार, माझे नाव वीरेंद्र अनिल पवार आहे आणि नुकत्याच झालेल्या MST CET सिम ग्रुपमध्ये मी 99.87% मिळवले आहे. मला सांग, आता तू बन्सलला ज्यावेळी ॲडमिशन घेतलं तर मनात बरेच प्रश्न असतील की बाबा पंढरपूरमध्ये एवढे सगळे क्लासेस आहेत, तर तुला असं का वाटलं की आपल्याला बन्सल जॉईन करायला पाहिजे? काय ते टर्निंग पॉईंट काय होतं नक्की? बन्सलबद्दल खास गोष्ट मला ही वाटली की इथे शिकवणारे टीचर जे आहे ते मेनली कोटा वगैरेमधून येतात आणि त्यांचं टीचिंग पण खूप चांगलं आहे. हे मी माझ्या सिनियर्सकडून ऐकलेलं आहे, त्यामुळे मी बन्सलमध्ये ॲडमिशन घेतलं. मला सांग, आता ज्यावेळी तुझा CETचा निकाल डिक्लेअर झाला, हातात मोबाईल घेतला असशील, सीट नंबर तू टाकला, तर त्यावेळीची रिॲक्शन काय होती? तुला एक्सपेक्टेड होते का तुला एवढे छान मार्क्स तू स्कोर करू शकशील? मला चांगल्या मार्कांची अपेक्षा होतीच, पण 99.87 एवढ्या उत्कृष्ट मार्कांची अपेक्षा मला नव्हती. त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं त्या मार्कांमध्ये. आता या ठिकाणी तुझं नाव सांग. स्वरा समीर घोरपडे. की 10th नंतरच एक 12वीचं प्रेशर असतं की मला आता 12th क्रॉस करायची आहे, CETमध्ये चांगला स्कोर करायचा आहे, तर या सगळ्या गोष्टी कशा हँडल केल्यास? पहिलं कारण सांगायला गेलं तर इथले शिक्षक जे आहेत ते कोठाचे आहेत आणि याचं बरंच नाव काही ऐकलेलं आहे. स्कोर पण अतिशय खूप छान आहे म्हणून. अच्छा, मग एकंदरीतच आता तू PCMB हे दोन्ही ग्रुप्स आहेत तुझे, तर दोन्हीचे पर्सेंटेज काय आहेत तुझे? जर बायोचं असेल तर 96.85 आणि मॅथ्स 87. अच्छा, दोन्हीचेही स्कोर तुझे खूप चांगले आहेत. मग आता तुला नक्की ट्रॅक काय सिलेक्ट करायचं आहे याचं काही मार्गदर्शन वगैरे तुला मिळालं का इथं बन्सलमधून? मी आधीपासूनच एक MBBS किंवा BDS ठरवलेलं. हा जस्ट इंजिनिअरिंगसाठी जस्ट एक सेकंड ऑप्शन म्हणून ठेवलेला. पण जर नेटवरून जर काही माझं होत असेल तर मॅथ्समध्ये मी नाही जाणार. अच्छा, मग मला सांग, आता तू बेसिकली असं तू एक 100% फायनलायझेशन केलेलं आहे की तुला MBBS किंवा BDS करायचं आहे, तर त्यासाठी तुला नीटची एक्झाम द्यावी लागली, तर हा भरपूर काही राडामध्ये झाला होता, नीट घेण्यात आली वगैरे, याचा काय इम्पॅक्ट पडला का तुझ्यावरती? नाही, तसं काही नाही, पण जेवढा आधी स्टडी झाला तर तेवढा होतच ना, तर त्याचं काही नाही. पेपर जरा हार्ड होता पण अभ्यास असं खूप करून घेतलेला आमच्याकडून. बरं, मला सांग, आता सेम मी जसं त्याला विचारलं की काय रिॲक्शन होती ज्यावेळी तुम्हाला असं कळालं की उद्या आपला रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे, CETचा नीटचा असेल, तेव्हा काय रिॲक्शन होती? घरच्यांची काय रिॲक्शन होती तुझे पर्सेंटाईल ऐकून? घरच्यांचं फक्त एकच होतं की ग्रुप क्लिअर असावा, असं त्यांचं काहीसुद्धा बर्डन नव्हता. पण एक स्वतःला भीती असते ना की हां बाबा आपण डबल ग्रुप ठेवला, आपला काहीतरी स्कोर यावा, तर त्याची फार भीती वाटत होती. अच्छा, तर या ठिकाणी अजून एक विद्यार्थी आहे ज्याचासुद्धा स्कोर अतिशय चांगला आहे. आय थिंक 96 काहीतरी त्याचे 98 पर्सेंटाईल आहेत त्याचे. सो त्याच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीनं तू अभ्यास केलेला होतास किंवा डिफिकल्टी लेवल काय आल्या तुला आणि बन्सलमधून तुला काय मार्गदर्शन मिळालं किंवा कन्सेप्ट क्लिअर जे आपण म्हणतो तर ते कसे काय क्लिअर केले इथं? बन्सलमुळेच मार्गदर्शन मिळालं. 10वीपर्यंत सेमीला होतो मी, जास्त असं इंग्लिशचं हे नव्हतं. बन्सलमध्ये शिक्षकांच्या गायडन्समुळे हे ते जास्त. मग तुझा ट्रॅक क्लिअर आहे का? तर तुला कशाला ॲडमिशन घ्यायचं आहे हे फायनलाइज झालेलं आहे का तुझं? अच्छा, कॉम्प्युटर सायन्स BTech प्रॉब्लेम. हां, बाकी मला सांग, फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे किंवा काय की तुझ्या घरातून असं कोण पासआउट झालेला आहे, एवढा छान स्कोर केलेला आहे त्यांनी, किंवा तुझ्या घरातून तू पहिलाच असा व्यक्ती आहेस की जो असं घराचं नाव मोठं करतोय किंवा चांगली पर्सेंटाईल त्याला मिळाली आहे? तसं काय नाही, म्हणजे इंजिनियर आहेत घरात आणि पप्पांचा न्यूजपेपर आहे स्वतःचा. हां, त्यामुळं अच्छा, सेम फील्ड, वी बिलॉंग टू सेम फील्ड. अच्छा, न्यूजपेपर आहे त्यामुळं बस. हां, काय सांगशील? तुझं नाव सांग आणि तुझी सुद्धा पर्सेंटाईल काय आहे सांग. माझं नाव ज्ञानेश मच्छिंद्र गोरे. मला PCB ग्रुपमधून 93.1 पर्सेंटाईल मिळालेलं आहे. कशा पद्धतीने सोशल मीडिया यूज करतोस का तू? सोशल मीडिया अकाउंट वगैरे? नाही, का बरं? आत्ताची जनरेशन तर सगळीच यूज करते असं. फोनच नाही मिळत. अच्छा, फोन 11-12साठी फोन यूज केलेला नाही आहे किंवा आणखी काही रिझन्स आहेत? 11-12साठीच.
मग काय ॲडमिशन कुठं घ्यायचं वगैरे असं काय ठरवलं आहे का? अजून डिसाईड नाही झालं. अजून डिसाईड नाही झालं माझं. तर मला सांग तुझं नाव काय आहे आणि तुझा स्कोअरसुद्धा काय आहे? माझं नाव यश सुरवशे. माझ्या सी ई टीमध्ये स्कोअर 97.8% आलेत. बन्सल क्लास ही म्हणजे कुणाला तर स्कोअर करायचं हे चांगलं क्लास आहे. केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी ही फॅकल्टी खूप चांगली आहे. एक्सपिरियन्स शिक्षक आहे ते. तर केमिस्ट्रीचा पेपर सॉल्व करताना असं वाटलं म्हणजे नीटचे PYQ हाय असं आलेत. आमच्या सरनं बी क्वेश्चन घेतलं होतं. सर म्हणलं होतं 100% असं क्वेश्चन येणार आहे ते. त्या टाईपचे क्वेश्चन बघण्यात आलेत. फिजिक्सचे पण चांगलं स्कोअर आणि क्वेश्चन आले ते. आणि बायोलॉजी माहीतच आहे सगळ्यांना. मला सांग ज्यावेळी तू तुझा रिझल्ट बघितला, तुझा स्कोअर बघितला, एकंदरीतच ज्यावेळी तू ॲडमिशन घेतलं इथं बन्सल क्लासेसला, त्यावेळी तुला असं वाटत होतं का की आपण एवढा छान स्कोअर करू, किंवा काय नक्की तुला रिझल्ट बघितल्यानंतर तुझे एक्सप्रेशन्स काय होते? स्टार्टिंगमध्ये जेव्हा मी बन्सलमध्ये आलतो तेव्हा शिक्षकवर भरोसा नव्हता. पण जसं क्वेश्चन प्रॅक्टिस करून गेलं, सर ट्रिक ही सांगायचं, तेव्हा वाटायचं हाय चांगलं आहे. तर रिझल्ट बी चांगला आले, शिक्षक बी चांगले, ते एक्सपिरियन्स पण आहे. एकंदरीतच मला सांगा, तर तू PCMमधून क्रॅक केलेली आहेस, CETची एक्झाम PCBमधून क्रॅक केलेली आहेस. मग आता गोल काय आहे, किंवा तो गोल सिलेक्ट करताना तू ज्यावेळी ॲडमिशन घेतलास त्यावेळी काय होतं शिक्षकांचं, की तुला असं कन्फ्यूज झालं असेल ना की मी मॅथ्सला जाऊ, बायोलॉजीला जाऊ, दोन्ही ठेवू ग्रुप, नक्की काय होतं ते, कसं गायडन्स मिळालं तुला? माझं आधी लक्ष होतं PCM बी दोन्ही ठेवा. पण सरांसोबत डिस्कस केलं. सर म्हटलं दोन्ही मॅनेज होत नसतं, मग जे तुला आवडते तेच घे. मग मी ठरवलं बायोलॉजी PCB ग्रुप घ्यायला. बस सर लोक ही चांगली होती, त्यांनी गायडन्स दिलं, खूप चांगलं आहे इथं. तर या ठिकाणी बन्सलचे स्टाफ शिक्षकसुद्धा आपल्यासोबत आहेत. खरंच ज्यांनी या मुलांच्या यशामागे त्यांचासुद्धा खूप मोठा हात आहे. त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात काही थोडक्यात गोष्टी, की कशा पद्धतीने त्यांनी मुलांना गायडन्स केलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते सर. नमस्ते. बताइए, स्टूडेंट ने इतनी अच्छी पढ़ाई की है. हाँ, उन्होंने अच्छा रैंक लाया है, मेहनत किया है, और जो बन्सल क्लासेस कोटा का पेडोलॉजी है जो बन्सल का पंढरपुर में फॉलो होता है उसके हिसाब से उन्होंने सब कुछ किया है. तो उसका रिज़ल्ट अभी हम देख रहे हैं. डिफ़िकल्टी अभी आप मुझे बता सकते हैं कि नीट की हर साल कोई नया डिफ़िकल्टी लेवल आता है पेपर में, तो फिर उसको कैसे टैकल करते हैं आप? डिफ़िकल्टी लेवल नया नहीं है, पेपर का पैटर्न नया हो जाता है. फिज़िक्स का डिफ़िकल्टी लेवल तो पहले से है जैसा है, पर पेपर का पैटर्न अभी पिछले 2-3 सालों से थोड़ा चेंज हुआ है. उन्होंने थोड़ा पेपर में फ़िज़िक्स में स्पेशली कुछ क्वेश्चंस बहुत हाई लेवल के जो कि JEE एडवांस में आते हैं वो उन्होंने डाले हैं. मतलब 1-2 क्वेश्चंस उस लेवल के होते हैं, और 4-5 क्वेश्चंस का डिफ़िकल्टी लेवल वो थोड़ा सा मेंस और एडवांस की तरफ का डालते हैं. तो उसके कारण जो डिफ़िकल्टी लेवल है पेपर का, जो पेपर में नंबर ऑफ़ क्वेश्चंस का अरेंजमेंट है इन लेवल ऑफ डिफ़िकल्टी, इवन टू मॉडरेट टू डिफ़िकल्ट लेवल का जो पैटर्न है वो उन्होंने हाई कर दिया है. तर या ठिकाणी आपल्यासोबत बायोलॉजी हा जो टॉपिक असतो, सब्जेक्ट असतो, त्यासुद्धा या ठिकाणी ज्या टीच करतात मॅडम आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की काय म्हणजे मुलांना डिफिकल्टी, काही प्रॉब्लेम्स येत असतात तर त्या तुम्ही कशा पद्धतीनं सॉल्व्ह करून घेतात, किंवा एक ट्रॅक निवडताना मुलांना अडचणी येत असतात की आपल्याला हा ट्रॅकवरती गेला तर चांगले मार्क्स मिळतील, किंवा काय एक डिस्ट्रॅक्शन होतं मुलांना, किंवा आता बऱ्याच मुलांचं कसं फॅमिली बॅकग्राऊंड एवढं व्यवस्थित नसतं, किंवा एक ट्रॅक निवडताना त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. तर त्यावेळी तुम्ही मुलांना कसं समजूत काढता, किंवा एक मोटिवेशन कसं देता? मॅक्झिमम मुलांना एकतर मेडिकल फील्डमध्ये पण जायचं असतं आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये पण जायचं असतं, पण त्यांचं जे स्किल आहे त्या स्किलवर डिपेंड आहे की त्यांनी फील्ड कोणतं निवडलं पाहिजे आणि त्यांना कुठलं सब्जेक्ट चांगला जमतो. जसं की बायोलॉजी हा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, त्यामध्ये मॅक्झिमम कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे तर बायोलॉजीमध्ये चांगला स्कोर होतो. आत्तासुद्धा नीटमध्ये जर आपण क्वेश्चन पेपर बघितला 2026चा, तर त्यामध्ये मॅक्झिमम बायोलॉजी हा इझी होता आणि मॉडरेट केमिस्ट्री होता, आणि जास्त डिफिकल्टी लेवल म्हटलं तर फिजिक्समध्ये होते. तर बायोलॉजीमध्ये कन्सेप्ट क्लॅरिटी असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. काय अडचणी आल्यात का मुलांना? आता तुम्ही जे म्हणाल की बायोलॉजी खरं तर खूप इझी असतं, पण बऱ्यापैकी मुलं मॅथ्सकडे वगैरे वळतात वगैरे, काय याच्यावरती काय सांगा? बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की आपण इझिली इंजिनिअरिंगला जाऊ शकतो आणि मेडिकलला जाण्यासाठी खूप जास्त स्टडी करावं लागणार आहे, कारण की जो नीटचा जो सिलेबस आहे बायोचा 11+12 आहे, आणि बायोलॉजी थेरॉटिकल सब्जेक्ट असल्यामुळे मुलांना थोडंसं अवघड जातं. आठवण त्यांना जास्त मेमराईज करणं वगैरे थोडंसं डिफिकल्ट जातं.
तर या ठिकाणी आता मुलांचे तर आपण मुलाखती घेतलेल्याच आहेत, सोबत स्टाफचे सुद्धा घेतलेत. तर या ठिकाणी एका विद्यार्थ्याचे पालकसुद्धा आलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नक्की रिॲक्शन काय होती, घराचं बॅकग्राऊंड कसं होतं, इतक्या कष्टातून त्यांनी मुलाला शिकवलेलं आहे, एवढी छान पर्सेंटाईल त्यांनी अचीव केलेली आहे. सो त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार, माझं नाव स्वाती अनिल पवार. विचार. काय सांगाल, मुलाला खरं तुम्हाला अपेक्षित होतं का की एवढा छान स्कोर करेल? नाही अजिबात अपेक्षा नव्हती. ह्याच्या पाठीमागचं सगळं श्रेय माझ्या भावाला जावं लागतं, कारण माझ्या भावाने जास्त सपोर्ट केला त्याला. आणि माझं शिक्षण नाही, माझ्या मिस्टरांचं पण शिक्षण नाही, पण मामामुळे तो ह्या पदावर आहे आता सध्या. तुमचं शिक्षण काय झालं? माझं 7वी झालं आणि माझ्या मिस्टरांची 4थी झाली, पण मुलगा माझा खूप हुशार निघाला. मग हुशार हे तुम्हाला माहिती होतं, पण एवढे चांगले पर्सेंटाईल म्हणजे इव्हन पंढरपूरमध्ये तो पहिला येईल असं काय वाटलं होतं का? नाही अजिबात नाही वाटलं, पण त्यांनी आमचं नाव रोशन केलं. सोशल मीडियापासून मुलं आजकाल तुम्ही बघितलं असेल की खूप सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहेत किंवा काय, तर तुमच्या मुलाला म्हणजे अंदाजे सगळेच मुलं आजकाल सोशल मीडिया वापरतात, अँड्रॉइड वापरतात, तर त्याच्यापासून डिस्ट्रॅक्शन कसं झालं त्याचं? नाही, तो कधी असा म्हणजे त्याच्या मनात ध्येयच होता की मोबाईल आपल्यापासून दूर, सोशल मीडिया आपल्यापासून दूर, फक्त शिक्षण हेच त्याच्या डोक्यात होतं. सोशल मीडिया अजिबात त्यांनी कधी उपयोग पण केला नाही आणि त्याच्या आरी गेला नाही तो. बरं, मला सांगा आता की पंढरपूरमध्ये बरेचसे क्लासेस आहेत, एक्सटर्नल ॲडमिशन घेतलं होतं त्यानं 11वी 12वीला. मग या सगळ्या क्लासेसमधून बन्सलची निवड कशी काय केली? तो म्हणत होता, भाऊ म्हणत होता बन्सलचे शिक्षक चांगले आहेत किंवा चांगले शिकवतात आणि बऱ्यापैकी त्यांचं ती लोटा काय ती मी म्हणण्याचं मला काय ते एवढं समजत नाही, पण भावाचा म्हणजे लोटा शिक्षण असं त्याचं ती भावाचं ह्याच्या म्हणजे एकंदरीतच तुम्हाला अपेक्षाच नव्हती की म्हणजे चांगला स्कोर करणार आहे हे तुम्हाला माहिती होतं, पण एवढा चांगला स्कोर करेल नव्हता. मग एकंदरीत काय अपेक्षा आहेत, नक्की त्यानं कुठल्या फील्डला गेलं पाहिजे किंवा काय वाटतं तुम्हाला? तो कम्प्युटर इंजिनियर म्हणतो, त्याच्यामध्ये शिक्षण घेतो. आता त्याच्या ह्याच्यावर आहे सगळं. चालेल. मामा सगळं क्रेडिट मामाला. अच्छा, तू काय सांगशील, म्हणजे हे आई वडील सोडले तर म्हणजे मामानी खूप कष्ट घेतलेले आहेत तुझ्यासाठी, काय सांगशील? त्यांची अपेक्षा हीच होती की पहिल्यापासून मी काहीतरी व्हावं. आता त्यांनी पण सरकारी नोकरी करतायत, मग त्यांच्यासारखं व्हावं. आपल्यात म्हणजे आमच्या समाजात कसं की शिक्षणाचा एवढा काही हे नाही, त्यामुळे त्यांची पहिल्यापासूनच अपेक्षा होती की मी शिकावं आणि काहीतरी व्हावं, एवढंच. मग आता मला सांग, एकंदरीतच तू बन्सलला ॲडमिशन घेतलं, तुझे कन्सेप्ट क्लिअर वगैरे इथं केले जात होते का, किंवा कशा पद्धतीनं म्हणजे एखादं जर डिफिकल्ट, आता आपण जसं की बघितलं की मॅथ्समध्ये भरपूर फॉर्म्युलाज असतात, तर ते लक्षात ठेवणं किंवा एखादी कन्सेप्ट इझी करून सांगणं वगैरे काय, तर काय तुला त्याचा पेपर सॉल्व्ह करताना असा अनुभव आलेला आहे की आपल्या ट्युशनमध्ये किंवा बन्सल क्लासेसने आपल्याकडून हे करून घेतलेलं आहे, असा काय एक्सपिरियन्स अनुभव आला आहे का तुला? होय, अनुभव आला आहे मला. टीचर इथले खूप एक्सपिरियन्स आहेत आणि त्यांना 20-20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे पेपर पॅटर्न कसा असतो, त्यामुळे ते त्याच प्रकारचे क्वेश्चन वगैरे सॉल्व करून घेत होते, त्यामुळे पेपरमध्ये पण तसेच क्वेश्चन आले होते. ठीक आहे सर. तर या ठिकाणी एकंदरीतच आपण विद्यार्थ्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर पालकांच्यासुद्धा प्रतिक्रिया आपण इथं बघितलेली आहे, स्टाफ असेल. एकंदरीतच बन्सल क्लासेस जे आहे पंढरपूरमधील, तर या ठिकाणी गुणवत्ता विद्यार्थी जे आहेत ते घडवून आणलेले आहेत. आणि पंढरपूरमध्ये जर तुम्ही विचार करत असाल एखाद्या चांगल्या क्लासला की जिथं आपला मुलगा बिंदास्त तिथं जाऊन कन्सेप्ट क्लिअर त्याचे होतील, तर बन्सल क्लासेस हा नक्कीच एक उत्तम पर्याय आहे.